नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC नागपूर ग्रुप डी क्वेश्चन सेट म्हणजेच टॉपिक वाईज मराठी व्याकरणवरती म्हणी व त्याचा योग्य अर्थ. जसं आता तुम्हाला माहिती आहे, GMC वाल्यांनी त्यांचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला हा सिलेबस आहे. आपण मराठी त्याच्या इंग्लिशमध्ये आपण दोन टॉपिक बघितलेले आहे. कॉमन व्होकॅब्युलरी, याच्यामध्ये अँटोनिम्स बघितले आणि युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपण चालू घडामोडीवरती थोडे व्हिडिओज बनवलेले आहेत, तर तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा, तिथून बघू शकता. तर आज आपण मराठी व्याकरणमधील म्हणी व त्याचा अर्थ या टॉपिकवरती आपण बघणार आहोत. तर बघा, इथं आपण IBPS पॅटर्ननुसार आय थिंक तुम्हाला तुमचा एक्झाम ही IBPS कंडक्ट करणार आहे. मग आपण IBPS पॅटर्ननुसार बघणार आहोत. तर इथं बघा, म्हणी व त्याचा अर्थ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्त्वाचे म्हणी आहेत जे की तुम्हाला सर्व एक्झामला विचारण्यात येतात. पोलीस भरती असो, सरळ सेवापासून MPSC पर्यंत तुम्हाला म्हणी या टॉपिक वरती क्वेश्चन विचारण्यात येतात. तर प्रश्न पहिला बघा, असतील शिते तर जमतील भूते, असतील शिते तर बनतील भूते. तर याचा काय होणार आहे याची म्हण, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. बरोबर ना? एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला तर त्या माणसासमोर काय होतात, माणसे गोळा होतात. त्यालाच म्हण कशी आहे, असतील शिते तर जमतील भूते. नेक्स्ट बघा, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. आता याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, दुर्जन माणसाची संगत यश प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. बरोबर ना? दुर्जन माणसाची संगत यश पर्यंत काय होते, जीवालाही धोका निर्माण होतो. यालाच काय बोलतात, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. नेक्स्ट बघा, अडला हरी गाढवाचे पाय धरी, अडला हरी गाढवाचे पाय धरी. तर याचं काय होणार आहे बघा, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. बरोबर ना? एखादा बुद्धिमान असला तरी त्याला जर त्याचं काम कुठं अडत असेल अडचणीच्या वेळेस, तर काय करावं लागते, मूर्ख माणसाचे सुद्धा काय करावं लागते, विनवणी करावं लागते. त्यालाच काय बोलतात, अडला हरी गाढवाचे पाय धरी. नेक्स्ट बघा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तर याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जो मनुष्य फार शहाणपणा भावाला जातो त्याच्यामुळेच काम होत नाही. तर बरोबर आहे, जो मनुष्य काय करतो, फार शहाणपणा म्हणजे खूप ॲटिट्यूड असतो त्याला भावाला जातो, त्याचे कधी मुळीच काम होत नाही. म्हणजे अति शहाणा त्याचा बैल काय असतो, नेहमी रिकामाच असतो. नेक्स्ट बघा, अति तिथे माती, अति तिथे माती. तर याचं बघा काय होणार आहे, अति तिथे माती ही म्हण कॉमन आहे विद्यार्थी मित्रांना, भरपूर वेळेस यूज करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी काय होतो, नुकसानकारकच होतो. म्हणून त्याला काय म्हणतात, अति तिथं माती. नेक्स्ट बघा, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज. म्हणजेच गरजवंताला अक्कल नसते, गरजवंताला काय नसते, अक्कल नसते. नेक्स्ट बघा, गंगावरचे लेणे जन्मभर देणे, गंगावरचे लेणे जन्मभर देणे. म्हणजेच दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. दागिन्याकरता काय करायचं, कर्ज काढायचं, कर्ज करून ठेवायचं आणि ते काय करायचं, जन्मभर फेडत बसायचं. म्हणजेच अंगावरचे लेणे जन्मभर देणे. नेक्स्ट बघा, अंतराळपेक्षा मध्यान्ह काळ कठीण, अंतराळपेक्षा मध्यान्ह काळ कठीण. तर याचं बघा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. बरोबर आहे, मरणाच्या वेदनांपेक्षा काय असतात, भुकेच्या ज्या वेदना असतात त्या काय असतात, अधिक दुःखदायक असतात. नेक्स्ट बघा, आईची माया आणि पोर जाई वाया, आईची माया म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो, आईची माया आणि पोर जाई वाया. त्याचं काय होणार आहे, फार लाड केले तर मुले बिघडतात. बरोबर आहे, फार लाड केला तर मुले बिघडतात. त्यालाच काय बोलतात, आईची माया आणि पोर जाई वाया.
नेक्स्ट बघा, आधी पोटोबा मग विठोबा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तर कॉमनच आहे, ही म्हण कॉमनच आहे. प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे. नेक्स्ट बघा, आपलेच दात आणि आपलेच होठ. आपलेच दात आणि आपलेच होठ. आता याचं काय होणार आहे? आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. नेक्स्ट बघा, आयत्या बिळावर नांगोबा. आयत्या बिळावर नांगोबा. आता याचं काय होणार आहे बघा, एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचाच आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे म्हणजेच आयत्या बिळावर नांगोबा. नेक्स्ट बघा, आंधळा मारतो एक डोळा. आंधळा मारतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. तर बघा, आंधळा काय करतो? आंधळा मागतो एक डोळा आणि देव किती देतो? दोन देतो. याचा अर्थ काय होतो? अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अपेक्षेपेक्षा काय होणे? जास्त फायदा होणे. नेक्स्ट बघा, आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. तर याचा काय होणार आहे? ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोषी आपल्या अंगी असणे. तो दोष आपल्या अंगी असणे. नेक्स्ट बघा, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आधीच उल्हास त्यास फाल्गुन मास. त्याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते. नेक्स्ट बघा, अंधारात केले पण उजेडात आले. अंधारात केले पण उजेडात आले. याचा अर्थ काय होतो बघा, कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती किती दिवसांनी उजेडात येतेच. नेक्स्ट बघा, अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. अक्कल नाही काडीची काय आहे? नाव सहस्त्रबुद्धे. तर याचा अर्थ काय होतो बघा विद्यार्थी मित्रांनो, नाव मोठे लक्षण खोटे. काय? नाव मोठे लक्षण खोटे. अपघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्थ. अपघटित वार्ता आणि कोल्हे काय गेले? तीर्थ. त्याचं काय? अशक्य कोटीतील गोष्ट. अशक्य कोटीतील गोष्ट. अति झाले अन आसू आले. अति झाले अन आसू आले. याचं काय होणार आहे? एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तो दुःखदायी ठरतो. बरोबर ना? नेक्स्ट बघा, अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा. तर याचं काय होणार आहे बघा, जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. बरोबर आहे, जास्त जवळीक झाल्यास अपमान होऊ शकतो. नेक्स्ट बघा, अति झाले गावाचे अन पोट फुगले देवाचे. अति झाले गावाचे अन पोट फुगले देवाचे. याचं काय होणार आहे? कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्याला. नेक्स्ट बघा, आंधळ दळत कुत्र पीठ खातं. आंधळ दळत कुत्र पीठ खातं. तर याचा काय होणार आहे अर्थ? एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. म्हणजे एकाने काम करावे आणि दुसऱ्या त्याचा फायदा घेतो. नेक्स्ट बघा, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. इथं बघा, एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची गाठ पडणे. काय होणे? एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची काय पडणे? गाठ पडणे. म्हणजेच आंधळ्या बहिऱ्याची गाठ. नेक्स्ट बघा, अग अग म्हशी मला कोठे नेसी. अग अग म्हशी मला कोठे नेसी. तर याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, चूक स्वतःच करून ती मान्य करावायची नाही, उलट ती चूक दुसऱ्या माथी मारून मोकळं व्हायचं. बरोबर ना? चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळं व्हायचं. म्हणजेच अग अग म्हशी मला कुठे नेशी. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, अडली गाय फटके खाय. अडली गाय फटके खाय. अडली गाय फटके खाय. तर याचं काय होणार आहे बघा, एखाद्या माणूस अडचणीत सापडला की त्याला काय होतं? हैराण केले जाते. एखादा माणूस अडचणीत सापडला तर त्याला हैराण केले जाते, म्हणजे परेशान केले जाते. म्हणजेच अडली गाय फटके खाय. आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ. तर याचा काय होतो अर्थ बघा, आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. राईट. आपली उन्नती कशावर अवलंबून असते? दुसऱ्यांवर असतं का? नाही, तर काय असते? कर्तृत्वावरच अवलंबून असते. म्हणजे आपलाच हात जगन्नाथ.
नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. म्हणजे अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा काय करणे, उपवास करण्याची पाळी येणे. म्हणजेच असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. नेक्स्ट बघा, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. तर याचा अर्थ बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. कोणत्याही गोष्टीला काय असते, एक ठराविक मर्यादा असते. म्हणजेच अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का, तर काय, कोणत्याही गोष्टीला काय असते, ठराविक मर्यादा असते. नेक्स्ट बघा, अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास. अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते घास. तर बघा काय होणार आहे, अन्न न खाणे पण त्यात मन असणे. अन्न न खाणे पण त्यात मन असते. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. औशी खाई तूप, सकाळी पाही रूप. का होणे, उतावळपणाची कृती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणी या टॉपिक वरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर खूप महत्त्वाच्या म्हणी आहेत आणि तुम्हाला एक्झामला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. MPSC, TCS, IBPS सगळे एक्झामला हे काय करतात, म्हणी विचारण्यात येतात. तर आपण बघा एक प्रश्नसंच घेतलेला आहे. याच्यामध्ये बघा नाव बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा प्रकारचे क्वेश्चन म्हणी या टॉपिकवर विचारण्यात येतात. तर इथं बघा प्रिव्हियस इयरचे आहे ते AO 96 मधला. तर बघा इथं कसे क्वेश्चन विचारण्यात आले होते. तर बघा म्हणी या टॉपिक वरती कसे क्वेश्चन विचारण्यात आले होते. नावडतीचे मीठ. नावडतीचे, एक मिनिट. तर बघा इथे नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ. तर काय होणार आहे या म्हणीचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, बघा काय होणार आहे. नावडतीचे मीठ म्हणजेच नावडत्याने काही चांगले केले तर तरी ते आवडत नाही. नावडत्याचे मीठ आळणी. नावडत्याचे मीठ आळणी म्हणजे नावडत्याने म्हणजे न आवडणाऱ्या व्यक्तीने काही चांगले केले तरी काय होतो, ते आवडतच नाही. नेक्स्ट बघा, पळसाला पाने तीनच. पळसाला पाने तीनच. तर याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पळसाला पाने तीनच. तर याचा काय होणार आहे, पळसाला पाने तीनच. तर काय होणार आहे, कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यता सारखीच असते. कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यता कशी असते, सारखीच असते. म्हणजेच पळसाला पाने तीन. नेक्स्ट बघा, डोळ्यात केर आणि कानात फुंकर. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. तर या म्हणीचा अर्थ बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, डोळ्यात केर आणि कानात फुंकर. तर काय होतं याचा अर्थ, रोग एक आणि उपाय निराळाच. रोग एक आणि उपाय निराळाच. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा, उथळ पाण्याला खळखळाट. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजेच काय होते बघा, उकड पाण्याला खळखळाट फार. म्हणजेच काय होते बघा, अल्पज्ञान पण ताटी फार. अल्पज्ञान पण ताटी फार. अल्पज्ञान पण ताटी फार. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, काकेत कळसा गावाला वळसा. तर हा बघा फेमस म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो, काकेत कळसा गावाला वळसा. काय होते, काकेत कळसा गावाला वळसा. म्हणजे वस्तू जवळच असूनही ती शोधत फिरणे. काय करणे, वस्तू जवळच असून ती काय करणे, शोधत फिरणे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी आड सृष्टी. दृष्टी आड सृष्टी म्हणजेच काय होते, दृष्टी आड सृष्टी. तर बघा या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो बघा, आपल्या मागे काय चालते, आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही. आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही म्हणजेच दृष्टी आड सृष्टी. नेक्स्ट बघा, बोले तैसा त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा त्याची वंदावे
पाहुले या म्हणीचा अर्थ. तर काय होणार आहे या म्हणीचा अर्थ? बोलल्याप्रमाणे कृती करण्यास मान द्यावा. बोलल्याप्रमाणे कृती करण्यास काय द्यावा? मान द्यावा, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, उंटावरचा शहाणा म्हणीचा अर्थ. उंटावरचा शहाणाचा काय होतो? मूर्खासारखा सल्ला देणारा. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा काय करायचा आहे? अर्थ. तर काय होणार आहे याचा अर्थ बघा, लहान माणसे लहान गोष्टींना भाडतात. लहान माणसे लहान गोष्टींना भाडतात. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे. तोंड दाबून, तर बघा इंटरेस्टिंग म्हणी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे. तर याचं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, विनातक्रार छळ सहन करणे. विनातक्रार छळ सहन करणे. नंतर बघा, तारण्याचे झाले कोळसे आणि मी म्हाताऱ्याला आले बाळसे. तारण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. तर याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. नेक्स्ट बघा, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. काना मागून येणे नी तिखट होणे. काना मागून येणे नी तिखट होणे. तर याचा अर्थ बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, काना मागून येणे आणि तिखट होणे, म्हणजे मागून येऊन वरचढ होणे. काय होणे? मागून येऊन वरचढ होणे. नेक्स्ट बघा, आईजीच्या जीवावर बायजी उदार. आईजीच्या जीवावर बायजी उदार. तर बघा सर्व एक्झामला विचारण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. TCS ने सुद्धा घेतले तरी असेच क्वेश्चन येणार आहेत. IBPS ने घेतले तरी क्वेश्चन म्हणी टॉपिक वरती असेच येणार आहेत, हे लक्षात ठेवा. आईजीच्या जीवावर बायजी उदार. तर याचा बघा काय होणार आहे, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. दुसऱ्याचा पैसा खर्च करून का दाखवणे? औदार्य दाखवणे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. आपण असे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. बघा इंटरेस्टिंग आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर याचं काय होणार आहे बघा, ज्या दोषांबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तो दोष अंगी असणे. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तो दोष अंगी असणे. नेक्स्ट बघा, एरे कुत्र्या खा माझा पाय. एरे कुत्र्या खा माझा पाय. तर याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा अर्थ काय होणार आहे, आपहून संकट ओढवून घेणे. आपणहून संकट ओढून घेणाऱ्याला काय म्हणतात? एरे कुत्र्या खा माझा पाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणी या टॉपिक वरती तुम्हाला विचारण्यात येतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती बनवायचा ते सुद्धा सांगा. आपण सिलेबस वाईज टॉपिक घेत आहोत. आपण इंग्लिश ग्रामरचे 2 व्हिडिओज बनवलेले, इडियम्स अँड फ्रेजेस वरती, नंतर व्होकॅब्युलरी वरती एक बनवलाय, अँटोनिम्स वरती. काही क्वेश्चन आपण मराठी व्याकरणचे घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण कुठला टॉपिक घेतलेला आहे बघा, कुठला कव्हर केलाय टॉपिक आपण, म्हणी व त्याचा अर्थ. म्हणी व त्याचा अर्थ हा टॉपिक काय केलाय, कव्हर केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण 2 केलेले आहेत, युजेस ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये अँटोनिम्स केलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सिलेबस वाईज सर्व व्हिडिओ टाकणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि तुम्हाला जर PDF वगैरे पाहिजे असेल तर माझं एक टीच विथ प्रतिभा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही त्याला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं PDF आणि तसेच आपण जे रोजचे व्हिडिओ अपलोड घेतोय ते व्हिडिओ तिथं अपलोड तुम्हाला दिसणार आहे.
आणि तुम्हाला जर प्लेलिस्ट बघायची असेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रश्नसंच, तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही टॉपिक वाईज प्लेलिस्ट बघू शकता.